मित्रांनो, अलीकडे आमचं जळगाव जामोद पोलीस स्टेशन महाराष्ट्रात एका मुलीच्या मर्डरच्या संदर्भात गाजते. आज एक लोकमतला बातमी आली आहे. जळगाव जामोद प्रकरणाचा अहवाल 2 दिवसात द्यावा असं पोलीस महासंचालकांचं आदेश दिला. त्यांनी तसा आदेश. घटना अशी आहे की बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील शीरविरहित मृतदेह प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल 2 दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश अमरावती दौऱ्यात सोमवारी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांना दिले. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. जळगाव जामोद येथे काही दिवसापूर्वी धड नसलेली शीर आढळले होते. ते अनेक दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुलीचे असून तिचा वडील व भावाने संगनमत करून खून केल्याच्या निष्कर्षाप्रत जळगाव जामोद पोलीस पोहोचले होते. त्यावरून या दोघांना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्याचवेळी मृत समजली जाणारी मुलगी पोलीस ठाण्यात हजर झाली. या प्रकरणात पोलिसांनी कमालीची हयगय आणि निष्पापांना तुरुंगात डावलण्याचे कृत्य केले. राज्यभरात हे प्रकरण गाजल्याने पोलिसांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. हे प्रकरण सध्याही खूप चर्चेले जळगाव जामोदमध्ये जरी चर्चेले आहे आणि या प्रकरणामुळे साहजिकच आहे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. मित्रो, याचा तपास आता लागेल नाही लागेल हा भाग नंतरचा झाला. ह्यापूर्वी सुद्धा जळगाव जामोदमध्ये पंकज देशमुख ह्यांचं प्रकरण चांगलंच गाजलं. ह्या प्रकरणात सगळे पुरावे असल्यानंतरही या प्रकरणाला पोलिसांनी आत्महत्याच दाखवली. अनेक पुरावे, खून करण्याचे अनेक पुरावे त्या ठिकाणी असतानाही पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडून शेवटी हे प्रकरण आत्महत्या म्हणून बंद करण्यात आलं. मला त्याच्या अगोदरही पंकज देशमुखाच्या अगोदरही 6 वर्षाच्या अगोदर मी दस्तूरखुद साक्षीदार सोनाळा पोलीस स्टेशन नव्यानंच संग्रामपूर तालुक्यातून अलग झालं होतं. त्या ठिकाणी ठाणेदार म्हणून परदेशी हे रुजू झाले होते. पोलीस स्टेशन आदिवासी भागातलं पोलीस स्टेशन म्हणून मान्यता आहे त्या पोलीस स्टेशनला. परदेशी ह्यांनी आपली पदोन्नती व्हावी म्हणून काही चमचे असतात काही पोलिसांचे, त्या चमच्यांना हाताशी धरून, बोदळे नामक एका चमच्याला हाताशी धरून 2 पोरं आदिवासी त्यांना पकडलेत. त्यांच्याकडे एक पिस्तूल दिली. त्या बोदळेच्या सांगण्यावरून त्या 2 आदिवासी पोरांनी ती पिस्तूल घेऊन प्रथम टुनकीला आलेत. पोलिसांनी टुनकीला काही त्यांच्यावर धाड टाकली नाही. त्याच्यानंतर ते पोरं सोनाळ्याला बोलावण्यात आले.
पोलिसांनी तिथे सोनाळ्याला त्या पोरांना बोलावलं. सोनाळ्याला येताना रस्त्यात ते थांबलेत. त्यांना आधी दिला की थांब रुक जाओ. तर ते पोरं एका मळ्यात थांबलेत. तिथे त्या पिस्तोलाच्या याच्यातून त्यांनी म्हणजे पिस्तूल हाती धरून असे मस्तपैकी फोटो पण काढले मोबाईलच्या सहाऱ्यानं. त्यानंतर त्यांना पुन्हा आदेश देण्यात आला की या आता सोनाळ्याला. म्हणून ते 2 आदिवासी, एक राऊत नावाचा आणि एक दुसरा दिलीप मुझालदा नावाचा, हे दोघंजणं सोनाळ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये, सोनाळा हद्दीत असणाऱ्या गावात सोनाळ्याच्या बसस्टँडवर गेले. बसस्टँडवर त्यांना बोलावण्यात आलं. बसस्टँडवर एका हॉटेलमध्ये दोघंजणं चहा पीत असताना परदेशी यांनी काही आपल्या सहकार्याने घेऊन त्याला पकडण्याचा खोटा नकली डाव रचला आणि त्या पोराला ताब्यात घेतलं. प्रत्यक्षात त्या पोराला असं सांगण्यात आलं होतं की अपने को साहेब का काम करने का है, साहेब अपने करीब के होंगे, अपना काम होते रहेगा, असं काहीतरी सांगून त्या पोराला अशा कामासाठी तयार केलं. आणि मग तो पोरगा, त्या पोराला पकडलं. त्याच्याजवळ ते एका लाल पिशवीत एक पिस्तूल ठेवल्या गेली होती. ती पिस्तूल जप्त केली आणि बडगुजर नावाच्या एका पोलिसानं त्याच्या खिशात हात घातला आणि नकली म्हणजे हात घातला, पण प्रत्यक्षात त्याच्या खिशात पिस्तूलच्या गोळ्या नसतानाही मुठीतून मस्तपैकी ते नकली एक जादुई प्रकारासारखं असं मुठीत सकोतच गोळ्या घ्यायच्या आणि खिशात घालायचं आणि बाहेर काढताना त्या मिल गया भेटल्या, पिस्तूलच्या गोळ्या पण आहेत, असं ते नाटक करून त्या पोराला अटक केली. अटक केल्यानंतर त्याला सांगण्यात आलं होतं की तेरे को कुछ नहीं है, पुलिस स्टेशन तक जाने का, वहाँ तक जलगांव संग्रामपुर तक जाने का है, तेरी एक सही होंगी, सही होने के बाद तेरे को छोड़ दिया जाएगा, असं त्या पोराला सांगण्यात आलं होतं. परंतु झालं असं की त्या पोराला अटक केली. अटक केल्यानंतर मस्तपैकी ठाणेदारानं आपले एका चमच्या असलेल्या पत्रकारानं मस्त मुलाखत घेतली. मुलाखत घेतल्यानंतर त्या मुलाखतीमध्ये ठाणेदारानं बहादुरकी दाखवली की ह्या भागातून, मध्य प्रदेशातून काही पिस्तोला येतात, इकडे विक्रीसाठी केल्या जातात, मोठे मोठे कांड होतात त्या पिस्तोलाच्या माध्यमातून, आणि इथून या परिसरातून मध्य प्रदेशातून हा परिसर जवळ आहे आणि इथून याच रस्त्यानं इकडे महाराष्ट्रात पिस्तोला विकण्याचे प्रकार घडतात आणि मी ते पकडण्याचं धाडस केलं, खूप फार मोठा पराक्रम केला, असं काही मस्त बाईट एका न्यूज चॅनलला दिले. त्यानंतर त्या पोराला अटक करून कोर्टात आणलं. कोर्टात आणल्यानंतर कोर्टात त्या पोराला म्हणजे कोर्टानं जे काही विचारलं, परंतु मध्येच बडगुजर नावाचा जो पोलीस अधिकारी होता, PSI होता, त्यानं तिथे जे मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर बोलून दिलं, जे बोलायला नाही पाहिजे होतं, की साहेब जाने दो, बोले आमची चौकशी झाली आहे, आता याला जमानत किंवा याला मोकळं सोडायला काही हरकत नाही, किंवा याला आता जमानत द्यायला काही हरकत नाही, असं काहीतरी बरळलं. तेव्हा साहजिकच मॅजिस्ट्रेटने विचार केला की याला हा अधिकार कोणी दिला आहे, यानं आरोपीवर जास्तीत जास्त आरोप करण्याचे प्रयत्न करायला पाहिजेत, परंतु हा म्हणते की नाही, जान दो, सोडून द्या याला. म्हणून त्याला सोडून त्याच्यावर त्यांनी नोंद टाकली की हा असा अधिकारी असा बोलला, पण मी याला MCRमध्ये टाकणार आहे. पण जमानत मात्र त्यांनी त्या मॅजिस्ट्रेटनी नाकारली, म्हणून तो पोरगा बुलढाण्याच्या जेलमध्ये त्या दिवशी गेला. इकडे पिस्तूल पकडल्यामुळे साहजिकच त्याच्या आईवडिलांना ही बातमी कळाल्यानंतर आपला पोरगा असं कृत्य करणार नाही, त्याच्याकडे कुठल्या
त्याच्याकडे कुठल्या पिस्तला काय तर साध्या सुऱ्या पण आपल्याकडे तयार होत नाहीत. आणि आपल्या पोराला पोलिसांनी अशा पद्धतीनं पकडलं म्हणून त्याचा बाप आणि त्याचा बापाचा बाप म्हणजे आजोबा आणि बाप यांनी साहजिकच माझ्या घरी आले. त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली की बाबा अशा अशा पद्धतीनं आमच्या पोराला लटकवलं. अभि वो बच्चाही आहे, लहान पोरगा आहे, परंतु त्याला लटकवलं. त्याला काही कळत नाही आहे. फक्त एक काहीतरी मोठेपणा देण्यासाठी त्या बोधडेनं सांगितलं की साहेबाचे आपले संबंध फार जवळचे होतील म्हणून तुला हे काम करणे काय साहेब का, असं काही सांगितलं. म्हणून पण पोरगा तयार झाला आणि त्याला पद्धतशीर त्यानं ठाणेदारानं त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि पिस्तोला पकडून घेतल्या. हे परिस्थिती अशी होती की हे कुटुंब जे आहे मुजालदाचं कुटुंब, याचा जो या आरोपीचा जो आबा होता तो माझा एकदम जवळचा माणूस होता. मी त्याच्याकडे बार त्या गावात जाताना त्याच्याकडे बार बसायचो, चहा पाणी घ्यायचो. त्या कुटुंबाशी माझं जवळचं नातं होतं. त्यामुळे साहजिकच या कुटुंबात असं ते घडणारच नाही याची मला 100% खात्री होती. 100% खात्री असल्यानंतर मग मी विचार केला की नाही या पोराला फसवलं गेलं. मग ते मला तो बोधोळे पण माहीत होता. राऊत हा फरार झाला. राऊतला पोलिसांनी पकडलं नाही. त्याच्या मुजालदाबरोबर जो हॉटेलमध्ये चहा पित होता तो राऊत नावाचा पोरगा होता. मग झालं असं की नंतर मग याची जमानत घेण्यासाठी त्या बोधोळेनं प्रयत्न केले. जमानतसाठी अर्ज केला. जमानतसाठी म्हणजे जो जमानतदार बोलावला तो दारूचा व्यवसाय करणारा जमानतदार त्यांनी पकडला. चांगदेवखड येथील दारूचा. आणि त्याची जमानत घेण्यासाठी त्या बोधोळेनं प्रयत्न केले. जेव्हा त्याचे आईवडील त्याला विचारायचे की हमारा लड़का कहाँ है, तो हाथ सांगायचा की वो अपने ये संगठन के बारे में वो नागपुर गया हुआ है, वो 2 दिन में आ जाएगा, तुम चिंता मत करो, मैं लेके आऊँगा वगैरे वगैरे काहीतरी सांगत होता. परंतु बापाला ते बातमी माहीतच पडली होती, सरांना माहीत पडली होती, तरी तो अशा पद्धतीचं उलटपालट उत्तर देत होता. आणि मग जेव्हा त्याला आणलं मी आणि आम्ही सगळेजण त्या पाळाचोरत होतो. त्या पोराला आणलं. त्या बोधोळेनं म्हणजे या बोधोळ्याला समजलं होतं की म्हणजे जेलमधून जेव्हा पोरगा सुटेल त्यावेळेस हा बोधोळे तिथे हजर झाला. त्याला घेतलं आणि संध्याकाळच्या दरम्यान सोनाळ्याला आणलं. सोनाळ्याला एका बगीच्यात म्हणजे मळ्यात नेलं. मळ्यात त्याला बोलावलं. तिथे ठाणेदार स्वतः गेला आणि ठाणेदारानं त्याला 5,000 रुपये दिले आणि सांगितलं की किससे ये मालूम नहीं होना चाहिए और हे आता सध्याचे 5,000 रुपये घे आणि पुढे जर तुला लागले, पुढे जर काही हे झालं तर मी अजूनही पुन्हा पैसे तुला देण्यास तयार आहे. अशा पद्धतीनं त्याला समजावलं. पण तो पोरगा जेव्हा घरी आल्यानंतर घरातलं वातावरण हे ते पाहिल्यानंतर त्यानं सगळं मायबापाला स्पष्ट सांगितलं की मला अशा पद्धतीनं त्या बोधोळेनं आणि त्या राऊतनं फसवलं आणि असं साहेबाचं काम करायचं आहे म्हणून मला घेऊन गेलेत. आता मग पुढे घटना अशी घडली. मी आंदोलन सुरू केलं या संदर्भात की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी मी आंदोलनही सुरू केलं. आंदोलन उपोषण आणि अशा पद्धतीचं आमचं आंदोलन असायचं. का कागदपत्राचं आंदोलन. आमचं कोणी राजकीय वर्ग नाही, खाली नाही आहे. परंतु त्या आंदोलनाला असं म्हणजे पोलिसांनी एकदम निगेटिव्ह पद्धतीनं पाहिलं. पॉझिटिव्ह पद्धतीनं कधी पाहिलंच नाही. त्याचं कारण होतं की आमच्या पैशाचा दखलपात्र कोणी व्यक्ती नव्हता किंवा त्याच्यावर असा हे करणारा. परंतु एवढं जरी असलं तरी खोटं ते खोटंच असते. ठाणेदार त्या माझ्या आंदोलनामुळे घाबरून गेला. बोधोळेनं जेव्हा त्या पोराला त्याच्या घरी पोहोचवलं त्यावेळेस बोधोळेला त्याच्या आईवडिलांनी आणि त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी बेदम मारहाण केली. त्याला मारझोड करत असताना त्याचे डोक्याचे केस कापले आणि त्याला म्हणजे त्याला पनिशमेंट त्या आदिवासी लोकांनी दिली. पुढे पुन्हा अजून एक अशी घटना घडली की जेव्हा आदिवासीमध्ये काही असं घडते, एखाद्याला बनवलं तर त्यांचं पंच बसले आणि या
पंच बसल्यानंतर त्या पोरानं राऊतने कबुली दिली, हो मी हे असं कृत्य केलं याला. आणि आणि पंचात कबुली दिली. ते त्यांच्याकडे जे पंच बसतात पंचांसमोर कबुली दिली. कबुली देऊन त्या पंचांनी त्या राऊतला काहीतरी याला नुकसान भरपाई, दिलीप मुजालदाला नुकसान भरपाईसुद्धा देण्याचा आदेश केला त्या पंचांनी. आणि त्याला ते नुकसान भरपाई त्या पोराला दिलीप मुजालदाला भेटलीसुद्धा. आता मुद्दा असा आहे की प्रकरण कोर्ट मॅटर आहे, कोर्टात गेलं. आणि ज्या वेळेस मी असं हे आंदोलन करत केलं त्यावेळेस DYSP त्यांना मी माहिती अधिकाराखाली बरेच कागदपत्र मागितले, परंतु कधीही या अधिकाऱ्यानं मला ते कागदपत्र दिले नाहीत. खोटे नाटे बहाणे सांगून त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशन सोनाळ्याकडे सोनाळ्याच्या बाजूला मस्जिद आहे, त्या मस्जिदमध्ये एका मुस्लिम समाजाचं आमच्या मित्राच्या पोरीचं लग्न होतं. त्या ठिकाणी मी गेलो असताना चुकून माझी गाडी त्याच्या पोलीस स्टेशनच्या समोर उभी गेली आणि ठाणेदारानं मग माझ्यावर अटॅक केला. माझ्यावर खोटे नाटे आरोप करून म्हणजे पोलीसवर मी हल्ला केला, मारहाण केली, शिवीगाळ केली वगैरे अशा पद्धतीचा माझ्यावर गुन्हा दाखल केला. बरं ते होतच राहील. आणि या संदर्भात जेव्हा मी CCTV कॅमेऱ्याचे पुरावे माहितीच्या अधिकारात मागितले तर ठाणेदारांनी ते तर दिलेच नाहीत, उलट ते बंदच होती असं दाखवलं. मग मी त्याच्यावर पुन्हा अजून माहितीच्या अधिकारात मागितले तर मग हे किती दिवसापासून बंद होते आणि दुरुस्ती का नाही केले. ठाणेदारानं ह्या संदर्भात अशासारखी गोष्ट आहे की गावातला जो मेकॅनिकल असते, जो मोटर पंपाचे गावातले शेतकऱ्याचे जे मोटर पंप बिघडतात इरिगेशनसाठी जे मोटर पंप असतात त्याचा जो मेकॅनिकल होता, त्या मेकॅनिकलचं पत्र लावलं की मला आदेश दिला होता. आता त्याला CCTV कॅमेऱ्यातलं पत्रही समजत नव्हतं, परंतु त्याच्या आदेशानं हे असं त्याच्याकडून सर्टिफिकेट घेतलं आणि मी ते दुरुस्त करणार होतो, पण ते दुरुस्त झाले नाहीत. त्याच्यानंतर वेळ लागला आणि त्यामध्ये बंद राहिले वगैरे वगैरे. म्हणजे ठाणेदारानं स्वतः ते बंद होते म्हणून कारवाईसुद्धा खोटीच दाखवली. अशा पद्धतीनं अशा खोट्या नाट्या पद्धतीनं त्या पोरावर आज कोर्ट मॅटर आहे. उद्या निर्णय जे काय होईल तो होईल, परंतु एवढं मात्र निश्चित की पोलीसवाले स्वतःच्या फायद्यासाठी असे प्रकार करतात. सगळे म्हणता येणार नाही, बरेचसे पोलीसवाले इमानदार आहेत, परंतु एखाद्या काही घटनेमुळे तमाम पोलीसवाल्यांवर अशी नाचक्कीचा टाईम येते. आज 5-6 पोलीसवाले सस्पेंड केलेत. बरोबर आहे केलेत, परंतु मग हे छोटेच मासाळ्या कशा काय हाती लागतात, मोठे मासे कसे काय म्हणजे याच्यातून सलामत सटकतात, हाही एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की याची जर चौकशी झाली तर मागे उलटूनही पोलीस अधिकाऱ्यांनी बघावं. आज हे राज्याचे महासंचालक पोलीस अधिकारी आदेश देतात कारण ती घटना तशी घडली आणि ती योगायोगानं ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली, त्यामुळे हे सगळं बिंग फुटलं. परंतु सगळेच बिंग फुटतील असं काहीही घडत नाही, कारण पोलिसाच्या मधात कोणी पडत नाही. परंतु झालं असं की जे बाप लेकं जेव्हा खुनाच्या आरोपात लटकले आणि ती पोरगी जिवंत येते, त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं. नाही तर ते दोघे जर पोरगी म्हणजे सापडलीच नसती तर काय परिस्थिती बिघडली असती, काय परिस्थिती त्या 2 बापलेकावर आली असती, हे म्हणजे याचा विचार न केलेला बरा. प्रत्यक्षात त्यांना कबुली करण्यासाठी काय म्हणजे यांनी हातखंडे वापरले असतील. आणि आता हे हातखंडे वापरले तर याच्यामागं काय वरिष्ठ अधिकारी नाहीत का, जिल्ह्याचे अधिकारी तांबे वगैरे जे आहेत बोलले जातात, तांबे म्हणा की तुमचे इथले DYSP, मलकापूरचे DYSP हे जबाबदार नाही आहेत का या प्रकरणाला? हे सुद्धा या प्रकरणाला जबाबदार आहेत. परंतु घटना अशी घडते की खालचे छोटे मासे हे गळायला लागतात, मोठे मासे सलामत सुटतात. तर असा प्रकार होऊ नये. जर प्रशासनाला आपलं म्हणजे पोलीस विभागाला जर आपलं आपला विभाग ब्राईट करायचा असेल, मला असं वाटतं की या प्रकरणाला तर न्याय भेटलाच पाहिजे आणि भेटावा आणि भेटणारच आहे, एवढंच एक आशावादी
आशा ठेवतो आणि थांबतो.